आवर्जून उपस्थित असणारे आणि ज्यांनी आपल्याला आता मार्गदर्शन केलं, पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघाचे आमदार माननीय विजय बापू शिवतारे, या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असणारे माझे मित्र आणि सुप्रसिद्ध अभिनेते माननीय गौरवजी मोरे, आदरणीय पिंगळे साहेब, आणि ज्यांनी मला या कार्यक्रमासाठी निमंत्रित केलं ते अमित दादा पवार. शिवजयंतीच्या निमित्तानं आपण सगळेजण एकत्र जमलेलो आहोत. मला पहिल्यांदा एक गोष्ट सगळ्यांना सांगायची, इतिहासाकडे आपण थोडस सकारात्मक दृष्टीनं पाहिलं, काय उद्देशानं पाहायचं, ही दृष्टी आपण विकसित केली पाहिजे. गेल्या काही दिवसांपासून आपण पाहतोय अनेक वाचाळवीर वेगवेगळ्या विषयांवरती बोलत असतात आणि त्यातून समाजामध्ये तेढ निर्माण होत. मला जर कोणी विचारलं इतिहासाकडे किती पाहायचं, तर मी म्हणेल गाडी चालवताना ड्रायव्हरला जर पुढे बघायचं असेल तर मोठी काच दिलेली असते, आणि ड्रायव्हरला जर मागं बघायचं असेल तर छोटा आरसा दिलेला असतो. छोट्या आरशात दिसेल ना तेवढंच इतिहासाकडे बघायचं असतं. आपण जर मागेच वळून बघणार असाल तर पुढे जाणार किती. आणि सगळ्यात महत्वाचं, आमच्या कोणाच्याही हो मध्ये हो मिसळू नका. थोडीशी चिकित्सा करा, हे खरं आहे का, हे बरं आहे का, हे आपल्या हिताचं आहे का, हे समाजाच्या हिताचं आहे का, चाचपडून बघा, ताऊन सुलाखून घ्या. चिकित्सा केल्याशिवाय कोणाच्याही हो मध्ये हो मिसळू नका. मी इथे पुण्यात जिथे राहतो, माझ्या घराच्या शेजारी एक गार्डन आहे, आणि त्या गार्डन मध्ये रोज एक आजी तिच्या मैत्रिणींना घेऊन गप्पा मारत बसलेली असते. मी तिथूनच जातो येतो. एक दिवशी आजीनं मला हटकलं. मला विचारलं, गणेश तू ते कपड्याचं दुकान सुरू केलंय, चांगलं चाललंय ना? साहेब माझं कोणतंच कपड्याचं दुकान नाही. मी काय करणं अपेक्षित होतं? मी म्हणायला पाहिजे होतं, आजी तुझा काहीतरी गैरसमज होतोय, माझं काय कपड्या बिपड्याचं दुकान नाहीये. पण आपल्याला सवय हो मध्ये हो मिसळायचं आणि पुढे निघायचं. आजीनं विचारलं कपड्याचं दुकान कसं आहे? म्हटलं एक नंबर. आजी दुसऱ्या दिवशी पुन्हा भेटली. मला विचारलं तुझं भांड्याचं दुकान कसं आहे? म्हटलं एकदम जोरात. आजी रोज नवीन धंदा शोधून काढायची. मी रोज तिच्या हो मध्ये हो मिसळायचो आणि पुढे निघायचो. आज जरा गडबड होती. माझ्या बरोबर 4 मित्र होते, आजी बरोबर 4 मैत्रिणी होत्या. आजीने विचारलं तू ते मेडिकल सुरू केलंय, चांगलं चाललंय ना? म्हटलं हो छान चाललंय. माझ्या मित्रांनी विचारलं कसलं मेडिकल आणि कधी सुरू केलं? मी म्हटलं कशाचं मेडिकल आणि कशाचं काय. या आजीला कदाचित स्मृतीभ्रंश आहे म्हणून आजी विसरते. बघा, मी माझ्या मित्रांना सांगत होतो आजीला स्मृतीभ्रंश असेल, आणि माझ्या कानावर आलं आजी तिच्या मैत्रिणींना सांगत होती मी तुम्हाला म्हटलं होतं ना याच्या डोक्यावर परिणाम आहे. याला काही म्हणा हे होच म्हणताय, हे कशालाच नाही म्हणत. आपली अडचण ही आपण नाही म्हणायलाच तयार नाही होत. योग्य ठिकाणी नाही म्हणता आलं. पहिल्यांदा पोरगा दारू पिऊन घरी आला, त्याला नाही म्हणता आलं पाहिजे, नाही हे घरात चालणार नाही. पहिल्यांदा चुकीच्या मार्गाने घरात पैसे आले, त्या दिवशी नवऱ्याला सांगता आलं पाहिजे हे चालणार नाही. योग्य ठिकाणी नाही तर म्हणायला शिका. छत्रपती शिवाजी महाराजांनी लिंबू टिंबू पोरं त्यांच्या हातात समशेरी दिल्या आणि पाहता पाहता हिंदवी स्वराज्य उभं राहिलं. काय परिस्थिती होती त्यावेळेस? शूरवीर योद्धे नव्हते का?
अनेक योद्धे होते, पण कमतरता होती, कुणी धाडस दाखवायला तयार नव्हतं. याच पुण्यामध्ये मुरार जगदेवानं पहार रोवली आणि सांगितलं कुणी जर या पहारीला हात लावला तर त्याच्या कुळाचा नाही ना ठेवली. एवढ्या वेळेच्या छत्रपती शिवाजी महाराजांना आईनं सांगितलं, शोभा बघताय काय, उपसाची पहार आणि त्या भेटावून. ज्या पुण्यामध्ये मुरार जगदेवानं गाढवाचा नांगर फिरवला, त्याच पुण्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी सोन्याचा नांगर फिरवला. हा इतिहास आहे. आम्ही आमच्या पोराला कधी जवळ घेतलं, कधी त्याला शिवाजी संभाजीराजे समजावून सांगितलं, कधी त्याला जवळ घेऊन ज्ञानोबा तुकोबा समजावून सांगितलं. अरे एक काळ होता, आजी आजोबा पोरांना जवळ घ्यायचे, छत्रपती शिवाजी संभाजीराजांचा इतिहास त्या गोष्टी सांगायचे, आई त्या लेकराला जवळ घ्यायची, त्याला ज्ञानोबरायांचा हरिपाठ तुकोबरायांचा एखादा अभंग सांगायचे. आता आम्ही आमच्या पोरांना गोष्टी तर काय सांगतो. पोरगा म्हणतोय बाबा गोष्ट सांगा, बाबा त्याला सांगतात एक होता राजा, त्याच्या 2 राण्या, एक आवडती एक नावडती. पोरग तेच करतोय कॉलेजला गेल्यावर, एक राजा 2 राण्या, एक आवडती एक नावडती. गहू पेरून ज्वारी उगवत नाही, ज्वारी पेरून हरभरा उगवत नाही. आपण जे येणाऱ्या पिढ्यांच्या बाबतीत पेरणार आहोत ते उगवणार आहे. आपण संभाजीराजांना छावा म्हणतो. साहेब छावा कुणालाही म्हणत नाही, त्याच्यासाठी बाप सिंह असावा. बाप सिंह म्हणून छावा जन्माला आला. आपण आपल्या लेकराला काय शिकवणार? बापानं सांगायचं व्यसन करू नये, घरात सुविचार घेऊन ठेवा. आणि संध्याकाळी बापच पोराला सांगतात जरा चुलीवर सिगरेट पेटू ना. पोरगा असं येते बापाकडे जसं ऑलिम्पिकची जोक घेऊन आले. बाप कानात धुर काढतो, ते सगळ्या गावात सांगतात जादूगार बाप आहे. तुम्ही काय पेरायचं ठरवलं, जे पेरणार ते उगवणार आहे. आमच्याकडे एक वाडा आहे गावात, आणि पाटील जरा वजन थोडस जास्त आहे. पाटील खाली फिरत नाही, जिन्यातनं खाली येता येत नाही, वरती गॅलरीत फिरत असतात. आणि गावातलं एक लहान पोरग पाटील वर असं फिरायला आले की खालून वर पाटलाकडे बघणार आणि म्हणणार पाटील जिवंत वर काही नाही, गेल्यावर कसं करायचं. 4 लोकांना तर पाटील झपल, काही घेणं का याला. चांगला विचार करावा, चांगलं चिंतन करावं. पाटील त्याच्या टेन्शन मध्ये फिरताय आणि खालून वर बघताय, म्हणताय 4 लोकांना झेपल का. पाटील म्हणले याला बोलवा. पोरग वर बोलवलं, कोंडून ठेवलं घरात. हे संस्कार केले का तुझ्या बापानं? माझं टेन्शन वजन कमी होईना, तुझं काय चाललंय, 4 लोकांना झेपताय का, गेल्यावर कसं का. कोंडून ठेवलं पोरग. बाप पळत आला, म्हणला पाटील पोराला कोंडलं का. हे संस्कार केले का लेकरावर? बाप म्हणला पाटील लहान लेकरू आहे, काय कळतं त्याला. म्हणला गेल्यावर पुढे संवेदना जागे असतात का. 4 लोकांना नाही झेपलं ना, असं तुकडे करून सुट्ट घेऊन जाऊ. ते पाटील म्हणला या लेकराची चूक नाही, हे बेनं खराब आहे. म्हणलं आजा पळत आला, म्हणला नातवाला कोंडलंय, पोराला कोंडलंय, चुकलं का. म्हणजे नातू म्हणताय 4 लोकांना झेपल का, पोरग म्हणताय सुट्ट करून नेऊ. आजा म्हटला पाटील गेल्यावर रुपयावर जात नाही, कशाला म्हणला शरीराची विटंबना करायची, वाड्यालाच काळी लावून टाकू म्हटलं. तुम्ही हे जे पेरणार आहात ते उगवणार. आणि माझा दावा आहे साहेब, आपण सांगू तसं मुलं वागत नाही, आपण जसं वागू तसं येणारी पिढी वागते. शिवाजी महाराजांनी अशी पाटील पेन्सिल घेऊन शिकवलं नाही संभाजीराजांना. याला स्वाभिमान म्हणतात. स्वाभिमान काय असतो हे शिवाजीराजांचं सगळं आयुष्य संभाजीराजांनी पाहिलं. आणि त्या जडणघडणीत संभाजीराजे असे ताऊन सुलातून तयार झाले. आग्र्याहून सुटका झाली. काय प्रसंग. मिर्झा राजेसोबत तह झाला. त्या तहामध्ये 23 किल्ले द्यावे लागले मिर्झा राजांना. आणि 23 किल्ले देऊन इथे महाराष्ट्रामध्ये थांबले नाहीत, आग्र्याला भेटायला गेले औरंगजेबाला. बरं जाताना एकटे गेले नाहीत, एवढ्याशा संभाजीराजांना सोबत घेऊन गेले. आता मधला जो प्रवास आहे, या मधल्या प्रवासामध्ये शिवाजी राजांचं आणि संभाजी राजांचं काही तर बोलणं झालं असेल की नाही. काय बोलले असतील शिवाजी राजे संभाजी राजांना. स्विस बँकेत आपलं अकाउंट आहे, पासवर्ड सांगतो, पुण्यात आपले 2 फ्लॅट आहेत,
काय बोलले का असतील शिवाजीराज? शिवाजीराजांनी सांगितलं असेल, शंभूराजे आतापर्यंत तुम्ही जिंकणं बघितलं, आतापर्यंत तुम्ही यश बघितलं, आयुष्यातला संघर्ष सुद्धा काय असतो ना तो जवळून बघा, चला आमच्या सोबत घेऊन गेले. तिथं गेल्यानंतर औरंगजेबानं संभाजी राजांना एक हत्ती भेट म्हणून दिला आणि थोडीशी गंमत करावी म्हणून दिलेर खान म्हटला, शंभूराजे आप इतने छोटे हो और हाथी इतना बड़ा है, इस हाथी को महाराष्ट्र में कैसे ले जाओगे? एवढ्यावरचा संभाजी राजा दिलेर खानाच्या डोळ्यात डोळे घालून सांगतो, ये तो जानवर है, बैठ कर जाएंगे, नहीं आया तो खींच कर ले जाएंगे, लेकिन हमारे आबा साहब ने जो आपको किले दिए हैं वो तो अभी महाराष्ट्र में है, उन्हें आप आगरा कैसे ले आओगे? एवढेसे शंभूराजे पण माहित होता आता 10 किले आणि गेल्यावर घेऊ की परत एक. अरे पिटून उठलं काय असतं, लढलं काय असतं ना, हे महाराष्ट्राच्या मातीकडनं जगाने शिकावं. दत्ताजी शिंदे तर असं रक्ताच्या थाव्यात कोसळले होते, मानेवरती तलवार घेऊन विचारलं, क्यों पाटील और लढोगे? आणि त्याही अवस्थेत दत्ताजी शिंदे म्हटले, क्यों नाही, बचेंगे तो और भी लढेंगे. ही जी जगण्याची खुमखुमी आहे ना, ही जी उर्मी आहे ना, ही आपल्याला आपल्या लेकरांना देता येईल का? आता शिवतारे बापू म्हटले की आपल्या पोरांनी उद्योगात आलं पाहिजे, व्यवसायात आलं पाहिजे. काय परिस्थिती आज महाराष्ट्राची उद्योग व्यवसायाच्या संदर्भात? टायरवाले केरळचे, किराणा व्यवसायात पटेल, हार्डवेअरची दुकानं बोरिंगची, बांधकाम व्यवसायात युपीचे लोक, गवंडी सगळे बिहारचे, सुतार कामात राजस्थानी, हॉटेल सगळी दक्षिणात्यांकडे, चायनीजच्या गाड्या पूर्वांचलचे तरुण चालवतात. बरं चला, संविधानाने त्यांना अधिकार दिला, कुठेही जातील, कष्ट करतील, पोट. आमची पोरं कुठे? कॉलेजच्या कट्ट्यावर बसून पिचकाऱ्या मारणं, प्रेम प्रकरणं सगळ्यांना, सिस्टीमला शिव्या घालणं, नाहीतर कुणाच्या तर माग की जय. माग निम्म्यांना माहित नसतंय पुढे कुणाचा जय जयकार चाललाय. कानाव की पडलं का जय म्हणायचं, यात आम्ही आमचं तारुण्य वाया घातलं आणि फार फार तर आम्ही नोकऱ्यांच्या रांगांमध्ये उभे आहोत. एखादा कोणीतरी पोरगा, अरे गौरव मोरेंची मुलाखत ऐकली, अतिशय सर्वसामान्य कुटुंबात त्यांची मुलाखत ऐकली, ज्या भागातून ते लहानाचे मोठे झाले. आज मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये एक वेगळा दबदबा, एक वेगळं नाव या माणसाचं तयार. असे आदर्श आपल्या समोर असले पाहिजेत. का सर्वसामान्य कुटुंबात जन्माला आलेल्या पोराला वाटू नये की उद्योगातील, व्यवसायातील, व्यापारातील, कला, क्रीडा, साहित्य, मनोरंजन, राजकारण, समाजकारण, किती क्षेत्र तुमच्या माझ्यासाठी खुली आहेत, पण आम्ही नोकरीच्या पलीकडे जायला तयार नाही. आणि या त्या लेकरांची चूक नाहीये, पालकांनी त्यांना सांगितलंय, हे बाबा तू नोकरी कर, नाहीतर तुझं लग्न पण होत नसते. आणि पोरं असली हुशार आहे हल्ली, ते लग्न जमेपर्यंतच नोकरी करते, लग्न झालं तर सोडून देत. सोलापूरमध्ये लग्न जमेना म्हणून 30 ते 32 वयोगटातल्या 5-50 पोरांनी कलेक्टर ऑफिसवर मोर्चा काढला. आता कलेक्टरला एवढंच काम आहे का तुमची लग्न जमवायची? माझ्या गावात तर एकाचं वय 38 आहे, लग्न जमेन. त्याच्या मित्रानं त्याला सांगितलं, मला टेन्शन घेऊ नको, मुलीकडचे जर बघायला आले ना, पगार जरा वाढून सांगायचा. त्या मुलीच्या वडिलांनी विचारलं, पगार किती? पण यानं जरा अंदाज घेऊन सांगायचं. हे म्हणताय 1.5 लाख. मुलीचे वडील म्हणले, तुझ्याकडे बघून तर वाटत नाही 1.5 लाख असं. हे म्हणते, नाही तसा फिक्स 1.5 लाख आहे, कटिंग करून 8,000 हातात येतो म्हणून. आपण किती दिवस फसवणार आहोत? लाख मारी तिथून पाणी काढाल अशी ताकद आपल्यामध्ये असली पाहिजे. पण आमच्या डोक्यात काही नोकरी नोकरी. आमच्याकडे तर एक बाग आहे, त्या बागेमध्ये 1 क्लर्कची जागा भरायची. साहेब आता जागा 1 आहे, इंटरव्ह्यूला 1000 जण आले, कोणाला तरी एकालाच नोकरी मिळणार आहे, बाकीचे 999 घरी जाणार आहेत. एका पोराचं सिलेक्शन झालं, त्याला अपॉइंटमेंट लेटर साईन करून मिळलं. त्याच वेळेला बागेतला शिपाई पळत आला, म्हटलं काही करा पण याला नोकरी देऊ नका. म्हटले काय झालं? म्हणजे बागेतलं गोरीला माकड मेलंय. बागेत जर गोरीलाच नसेल तर लोक कशाला येतील? लोक जर आली नाही तर पगार करायचा कशाचा? काही करा पण याला नोकरी देऊ नका. त्या पोरानं बागेतल्या मॅनेजरचे पाय पकडले, म्हणला साहेब हे पडेल ते काम करत पण नोकरी तेवढी द्या. बागेतला मॅनेजर म्हणला पाय सोड, तुला नोकरी क्लर्कची देतो.
तुला फॅसिलिटीज क्लबच्या देतो, पण जोपर्यंत बागेत गोरीला येत नाही तोपर्यंत तुला काम मात्र गोरीलाचं करावं. पोरगा म्हणला पगार आहे ना, मग गोरीला तर गोरीला. रोज जायचा, गोरीलाचे कपडे घालायचे आणि पिंजऱ्यात जाऊन उभा राहायचं. लोक यायची, शेंगा बिंगा खायला घालायचे. म्हणलं मजा आहे, पगार चालू आहे, डेली अलाउन्स पण सुरू आहे म्हटलं. एक दिवशी कॉलेजच्या पोरापोरींची ट्रिप आली आणि कॉलेजच्या पोरापोरींकडे बघून ते जोरात उड्या मारायला आणि उड्या मारता मारता चुकून वाघाच्या पिंजऱ्यात जाऊन पडले. आता वाघाच्या पिंजऱ्यात पडल्यावर म्हणलं नोकरी गेली तरी चालत, जीव वाचला पाहिजे. जीव वाचावा म्हणून हे जोरात ओरडायला लागलं. याच्या आवाजानं झोपलेला वाघ जागा झाला, चौताळून याच्या अंगावर धावून आला आणि हातावर हात ठेवून म्हणला ओरडू नको, नाही तर दोघांची नोकरी जाईल. नंतर कळलं गोरिलाच्या भूमिकेत बीएससी झालेलं होतं, वाघाच्या भूमिकेत एमएससी झालेलं होतं. शिक्षणात आधी स्वाभिमानी होणं अपेक्षित आहे का स्वाभिमान शून्य होणं अपेक्षित आहे? माझी विनंती आहे, या शिवजयंतीच्या निमित्तानं तुमच्या लेकरांना थोडीशी मोठी स्वप्न दाखवा. त्यांना सांगा उद्योगात या, व्यवसायात या, व्यापारात या. मी अमित दादाचं कौतुक करेन, मागची शिवजयंती साजरी केली. शिवजयंती कोणत्याही पद्धतीनं साजरी करता आली असते, पण या माणसानं शिवजयंतीच्या निमित्तानं ज्या पोरांना शिक्षणाची आवड आहे, शिक्षणात हुशार आहे, त्यांची परिस्थिती नाही, अशा 75 पोरं दत्तक घेतली आणि त्यांच्या शिक्षणाची सोय केली. मला वाटतं ही शिवजयंती साजरी करत आहे. शिवजयंतीच्या निमित्तानं काही वेगळा विचार लोकांपर्यंत घेऊन पोहोचवता येईल का? आपल्या डोक्यात शिवजयंती म्हणजे 2-4 प्रसंग आहेत. अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला, शाहिस्त खानाची बोटं कापली, मिर्झाराजांसोबत तह केला, आग्र्यावरून सुटका. याच्या पलीकडं शिवाजी राजे उत्तम प्रशासक आहेत. शिवाजी महाराजांचं स्त्रियांविषयीचं धोरण, त्यांची न्याय व्यवस्था, त्यांचं निसर्गासंदर्भातलं धोरण, त्यांचं उद्योग व्यवसाय व्यापारासंदर्भातलं धोरण, या वेगवेगळ्या अनुषंगानं आपण शिवचरित्राकडे कधी बघणार आहोत की नाही? इथं खेड शिवापूरला आमराई उभी करायची होती. शिवाजी राजांनी 3 वर्ष अगोदर आधी पाण्याची सोय केली आणि मग सांगितलं आता तिथं आमराई करा. झाडं नुसती पेपरला फोटो देण्यापुरती लावायची नाहीत, ती टिकली पाहिजे, त्याच्यासाठी पाण्याची सोय असली पाहिजे. शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला जरी हात लावला, मुसक्या बांधून दरबारात हजर करा, असा फरमान छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलाय. शेतकऱ्याच्या बांधावरची झाडं काही कामानिमित्त जर तोडायची असतील तर त्याला त्याचा मोबदला द्या. कोणती झाडं तोडायची, कोणती तोडायची नाही, याची पत्र शिवाजी महाराजांनी पाठवलेली. शिवाजी महाराजांची प्रत्येक लढाई, गनिमी कावा ही युद्ध नीती निसर्गासोबत जुळू नये. आम्हाला अजून निसर्गासोबत जुळून घेता आलेलं नाही. आम्ही आमच्या लेकराला सांगितलं पाहिजे शिवजयंतीच्या निमित्तानं 2 झाड लाव, नुसती लाव नाही ती वाढव. आम्ही झाडं लावतो की वाढदिवसाला झाड लावायचं, पेपरला फोटो, 3ऱ्या दिवशी झाड गायब, 4थ्या दिवशी पेपर गायब. पुढच्या वाढदिवसाला खड्डा तोच असतो, झाड फक्त नवीन असते. आम्ही कुणाला फसवतो? वाढदिवसाला कार्यकर्त्यांनी झाडं लावायची, दुपारी बकऱ्यांनी झाडं खायची, संध्याकाळी कार्यकर्त्यांनी बकऱ्या खायच्या. पेटम फाट. आम्ही कुणाला फसवायचं चाललोय? आम्ही निसर्गाला फसवू शकत? निसर्गाच्या समोर माणूस आहे कोण? मला सांगा, तुमच्यापैकी कोरोना कोणी बघितलाय का? कोणाकडे कोरोनाचा फोटो बिटो, सेल्फी बघितला कुणीच नाही, पण कळला मात्र सगळ्यांना. डोळ्यानं न दिसणारा एक विषाणू सगळं जग जागेवर थांबवलं. कोण आहोत आपण निसर्गाच्या समोर? या शिवजयंतीच्या निमित्तानं ठरवूया की आम्ही निसर्गासोबत जुळून घेऊ. काय करायचं जुळून घेण्यासाठी? छोट्या छोट्या गोष्टी करूया. 4 झाडं लावू, ती वाढवू, ती पिकवू. मी बघतो पुण्यामध्ये कितीतरी महिला नवरा बायको सकाळी कामावर निघतात, प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये कचरा बांधलेला असतो. बाई गाडीवरनं खाली उतरत पण नाही, ती गाडीवरनच कचऱ्याची बॅग बरोबर कचरा करून देते. मला वाटतं तिनं कंपनीत असण्यापेक्षा ऑलिम्पिक मध्ये असणार. मुंबईमध्ये एक गाय रस्त्यावर मरून पडली. डॉक्टरांनी पोस्टमॉर्टम केलं, 75 ते 80 किलो प्लास्टिक तिच्या पोटात सापडलं. आम्ही काय करत आहोत? कुणी येऊन झालं आणि निसर्गाला. गावाकडे जर मी गेलो, गुडघे टेकून नदीला पाणी पिलेलं मला आठवतंय.
इथे वडीलधारी माणसं आहेत. आता हे आडोसर बिडोसर आता शेवळवाडी जरा कॉर्पोरेशन मध्ये इथं वडीलधारी माणसं असतील. पुरामागे जर आपण गेलं, पूर्ण गुरं चालायची, येताना नदीला पाणी पाजायचं आणि जनावर ज्या नदीवर पाणी पित होती तिथंच गुराखी असा गुडघे टेकवायचा, पाणी हातानं पुढे ढकलायचं आणि झऱ्याला पाणी लावून तोंड लावून पाणी प्यायचं. आता मला एक नदी दाखवा जिथं तुम्ही गुडघे टेकून पाणी पिऊ शकता. सगळी जलपर्णी नद्या नाल्यांचं पाणी सगळं त्या नद्या सगळ्या सांडपाणी आम्ही त्या नद्या नाल्यांना निघून सोडलं. जाईल तिथं पाण्याची बाटली घेऊन जावं लागतं. 20 रुपये लिटरनं पाणी विकत घेण्याची वेळ आली. अरे ज्या माणसानं 20 रुपये लिटरनं पाणी विकायला सुरू केलं असेल, लोकांनी त्याला वेड्यात काढला असेल, तर पाणी पुढे 20 रुपये लिटरनं घ्यावं लागलं का? तर त्या शहाण्या माणसाला माहित होतं माणसं एवढी वेडी आहेत की निसर्गाला अशा पातळीवरती घेऊन पोहोचवतील, एक दिवस पाणी सुद्धा विकत घेऊन प्यावं लागेल. जाईल तिथं पाण्याची बाटली. मला आठवतंय नवीन नवीन जर व्याख्यानाला गेलो, तांब्या फुलपात्र, आता तांब्या फुलपात्र कुठं आहे का सर? मला वाटतं तांब्या फुलपात्र अजून फार फार तर सुपारी, साखरपुडा, टिळा असल्या कार्यक्रमात अजून आहे. काही दिवसाला तिथं पण दिसणार नाही. गुरुजी सांगणार मुलाचे मामा बाटली घेऊन या, इथपर्यंत येऊ देऊ नका, निसर्गासोबत जुळून घ्या. आणि माणूस एकमेव प्राणी राहतात जो निसर्गासोबत जुळून घ्यायला तयार नाही. इतर प्राणी पक्ष्यांची नाळ निसर्गासोबत जुळू नये. तुम्ही एक तरी कावळा ओव्हरवेट झालेला बघितलाय का? वजन वाढलंय, टेन्शन मध्ये आलाय, क्रिकेट होतोय, उद्यापासून डाएट, 2च कर्मे करायचे, भाताला शिवायचं पण नाही. मी माणसं दाखवू किती, कारण आपण निसर्गासोबत जुळून घ्यायला तयार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी निसर्गासोबत जुळून घेतलं. निसर्गाला अनुसरून सगळ्या लढाया झाल्या. त्यांनी मी गावा युद्ध नीती निसर्गाच्या कुशीत जन्माला आली. अरे ज्या पोरांनी हातात कधी संशय उचलली होती त्या पोरांच्या हातात संशय दिल्या आणि पाहता पाहता स्वराज्य उभं राहिलं. कोणती जात काय? शिवा न्हावी समाजात जन्माला आलेला पोरगा. पन्हाळ्यावरनं शिवाजी राजांनी निघायचं, हा पोरगा पुढे आला आणि शिवाजी राजांना सांगितलं, शिवा काशीदेवी राजा तुम्ही निघाईतून मी वेळ जवळतो, तशी जवळणार शिवा, मी तुमचा वेश परिधान करतो आणि जातो परक्यांच्या गोटात. ओळखायला वेळ लागेल तोपर्यंत निघाला तुम्ही. शिवा काशीदला माहित नव्हतं का काही वेळानं आपण ओळखले जाऊ आणि ओळखल्यावर काय थेट मृत्यूच. त्या शिवा काशीद म्हटलं, राजा ते पकडल्यावर नीट बघा बरं का, चांगलं वकील द्या, कोर्टाचा सुप्रीम कोर्ट मला सोडवा, मी जातोय. माहीत होतं थेट मृत्यूच आहे. पण गेला परक्यांच्या गोटात, ओळखला गेला, पकडला गेला, सपासप वार झाले, रक्ताच्या थावड्यात कोसळला आणि मरताना म्हटला, राजा सत्ताना शिवा न्हावी म्हणून चाललो, पण मरताना मात्र शिवाजी महाराज म्हणून. लोक मरायला काय म्हणतो शिवाजी राजांसाठी. तानाजीला माहित नव्हतं 4 दिवसात पोराचं लग्न आलंय. राजा आधी लगीन कोंडाण्याचं आणि मग माझ्या रायदास. तानाजी निघाले, सोबत शेलार नव्हता, सूर्याजी आहे. 342 मावळा वरती गेलाय कोंडाण्यावरती. वर कमलकुमारीचा आणि उदयभानचा संवाद सुरू. उदयभान विचारतो कमलकुमारी, द्रौपदीच्या रक्षणासाठी कृष्ण होता, तुझ्या रक्षणासाठी कोण? तुझ्या रक्षणासाठी कोण म्हटल्याबरोबर तानाजी पुढे टाकला. तानाजी म्हटला, द्रौपदीच्या रक्षणासाठी कृष्ण, तुझ्या हिच्या रक्षणासाठी तुझा बाप समोर उभा. तानाजी या कळ्यातनं आलात कसे? तानाजींनी सांगितलं, अरे द्रौपदीच्या रक्षणासाठी कृष्ण आला, मी आलो आता हिच्या रक्षणासाठी. तानाजी या कड्यातनं आला, तलवार चिरली, गळ दिला. तलवार उचल, एखाद्या कुत्र्याच्या समोर तुकडा टाकावा आणि त्या तुकड्याच्या सोबत लोंढा घोळावा. ती अवनाच मराठ्यांची नाही, सगळ्यात तर भगव्यासाठी आणि मरणार सुद्धा भगव्यासाठी. चल संशय उचल. खणाखणी सुरू झाली. एक वार तानाजीच्या हातावरती पडली. तानाजी खाली पडले. खाली पडलेल्या तानाजींना लाथ मारली उदयभानला. चाललेल्या उदयभानला बघितलं आणि 80 वर्षाच्या शिलार मामाने आवाज दिला,
माझ्या कानाला लाच मारून चाललं. मनगटात जर एवढीच खुमखुमी असेल की 80 वर्षाच्या शेलार मामावर वार, हीच रक्तालेली तलवार फिरून टाकली. शेलार मामानं पहिला वार हातावरती झेलला, दुसऱ्याच वारा उदयभानला खाली पडलं. 80 वर्षाच्या म्हाताऱ्यानं उदयभानच्या छाताडावर बसून कोणत्या पिशव्यानं नाही, कोणत्या तलवारीनं नाही, कोणत्या शस्त्रानं नाही, 80 वर्षाच्या म्हाताऱ्यानं स्वतःच्या दातानं त्याच्या गर्दीचा खोड घेतला. 80 वर्षाच्या म्हाताऱ्यात ही ताकद येते कुठून? 10-12 वर्षाच्या लिंबू पोरापासून तर 80 वर्षाच्या म्हाताऱ्यापर्यंत प्रत्येकाला वाटतं माझा राजा जगला पाहिजे. कारण हे स्वराज्य छत्रपतींना फक्त राजे म्हणून मिळवायचं नव्हतं, कारण हे रयतेचं राज्य. इथल्या सर्वसामान्य माणसाला न्याय मिळाला पाहिजे. शहाजी राजांची चुलत बंधू आहेत शिवाजीराजे, त्यांची पत्नी आंघोळीला गेली तर शत्रूच्या सैन्यानं उचलून नेलं. ही अवस्था जर सरदारांच्या कुटुंबातल्या स्त्रियांची असेल तर तुमच्या माझ्या सर्वसामान्य कुटुंबातल्या स्त्रियांची काय अवस्था? इथं अनेक महिला बसलेल्या आहेत. एक प्रसंग सांगतो मी, फार वेळ घेणार. एक विचार करा, जिजाऊंचे वडील लोक आणि त्यांचे 3 तरुण भाऊ सुलतानाला भेटायला गेले. दुसरे म्हणजे सुलतान मुद्रा न स्वीकारता निघून गेला. लगलेले मारेकरी बाहेर आले, सपासप वार झाले आणि एकाच दिवशी जिजाऊंचे वडील आणि त्यांचे 3 तरुण भाऊ कप्तानं मारलं गेलं. जिजाऊंच्या कानावर जेव्हा ही बातमी आली असेल की माझे वडील आणि माझे भाऊ मारले गेले, माझी आई आणि माझ्या 3 तरुण भाऊजया एकाच दिवशी त्यांच्या कपाळवरचं कुंकू पुसलं गेलं, एका आईच्या मनातल्या, एका स्त्रीच्या मनातल्या भावना काय असतील? एखाद्या आईने आपल्या पोराला सांगितलं असतं, शोभा हे क्रूर आहे, त्यांच्या नादी लागू नका, सुपा परगाना थोडीशी जहागिरी वाढून घेऊ आणि पुढचं आयुष्य शांततेत जगू, पण यांच्या बरोबर संघर्ष करू नका. पण एक आई आपल्या लेकराला सांगते, शोभा हीच वेळ आहे 4 यवनी पाठशाहीला सोडून लावायची. दुसरा संशय, आईच्या डोळ्यात डोळे घालून पाहिलं आणि शिवरायांनी सांगितलं, आऊसाहेब राम राज्याचं मूर्तिमंत उदाहरण निर्माण करू. आणि पाहता पाहता स्वराज्य उभं केलं. आणि या स्वराज्यामध्ये गांध्याच्या पाटलानं एका पोरीवर अन्याय अत्याचार केला. त्या मुलीचे वडील शिवरायांकडे आले, घडलेली हकीकत सांगितली. शिवाजी राजांनी सोबत्यांना सांगितलं, सारे पाटलाला निरोप द्या. शिवरायांनी बोलवलंय. 2 जण गेले, पाटलाला निरोप दिला. पाटील म्हणला, शिवाजी राजा कधीपासून? ते नावाचं राजा आहे, आम्ही नाही मानत, सांगा तुमच्या राजाला येत नाही म्हणून. 2 जण आले, राजांना सांगितलं, राजा पाटील मगरूर आहे, येत नाही. राजे म्हणले, मगरूर आहे? कमरेची तलवार काय नुसती शोभाला ठेवली का? 5 आणायचा की पाटील? 50 मावळ्यांनी घोड्याला टाचा मारल्या, बांधून पाटील असं उभं केलं. दयावया करायला लागला पाटील. शिवरायांनी सांगितलं, पाटील ती पोरगी किंचाळत असेल तेव्हा तिचा आवाज, तिच्या हाका तुमच्या कानावर गेला नाही. याचे 2 हात तोडा, याचे 2 पाय काढा आणि गाढवा बसून पाठवा पाटलाला. पाटील रुबाबात गेले पण त्यांचा आवाज. 2 हात आणि 2 पाय तोडले. ही शिवाजी राजांची न्याय व्यवस्था आहे. स्त्रियांकडे जर वरती डोळे करून बघितलं तर याचे डोळे काढा असा आदेश छत्रपतींनी दिला. आज शिवजयंती साजरी करतात. आम्ही दादा या शिवजयंतीच्या निमित्तानं मी इतकीच अपेक्षा व्यक्त करेन, तिथे जे तरुण पोरं आहेत सगळे, तुम्ही असे शिवावाडीच्या चौकात उभे, गावातल्या दिल्लीतल्या कॉलेजमधल्या शाळेतल्या 2-4 पोरी तिथून चाललेल्या, तुमच्याकडे बघितल्याबरोबर त्या पोरींना सुरक्षित वाटलं पाहिजे. अरे माझ्या गावातली पोरं आहे, तुम्ही बसमध्ये आहात, प्रचंड गर्दी आहे, त्या पोरांकडे बघून त्या पोरीला वाटलं पाहिजे, अरे गर्दी, अरे माझ्या गावातली शाळेतली इथली पोरं आहेत, इथे सुरक्षित आहे. आणि तुमच्याकडे बघून गावातल्या गल्लीतल्या शाळेतल्या पोरीला जर सुरक्षित वाटत नसेल तर तुम्हाला जय भवानी आणि जय शिवाजी म्हणायचा अधिकार नाही, हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. आपण छत्रपतींच्या महाराष्ट्राला इथली प्रत्येक मुलगी सुरक्षित असली पाहिजे, त्यांना आपल्याकडे बघून सुरक्षिततेची भावना निर्माण झाली पाहिजे. आपण स्त्रियांचा, मुलींचा सन्मान केला पाहिजे. मला वाटतं एवढ्या गोष्टी जरी शिवजयंतीच्या निमित्तानं आपण अंगीकारल्या तरी सुद्धा खूप मोठं काम होऊ शकेल. आता काय करायचं?
शिवजयंतीच्या निमित्तानं आपल्याला करायचंय का? आपल्याला छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आम्ही काय या देशासाठी योगदान देऊ शकतो ना ते पाहायचं. आयुष्य खूप सुंदर आहे, ते आयुष्य परत कधीच मिळणार नाही. आपल्या आपल्या मस्तीत आपल्या आपल्या गुंडीत झाला, पण आमच्या समाजाला त्रास तर नाहीये ना, याची काळजी जरी घेतली ना तरी खूप काही होऊ शकेल. आता असे दिवस नाहीयेत की आपण उठायचंय, ढाल तलवार घ्यायची, सीमेवर जायचं. तिथे तिथे लढणारी यंत्रणा मजबूत आहे. शोध संशोधनाच्या क्षेत्रात काम करणारी ती यंत्रणा मजबूत आहे. प्रशासनात काम करणारे माणसं, कायदा निर्माण करणारे ते तिकडे बसलेले. या प्रत्येकाने आपली आपली भूमिका जर बजावली आणि सर्वसामान्य माणूस म्हणून जर आपण योगदान या देशाला देऊ शकलो, याच्यापेक्षा काय मोठं आणि वेगळं करायचं. मला वाटतं आपण सुधारू का यासाठी आपण प्रयत्न करायला हवे. तुम्ही हिरोजी इंदलकर नाव सगळ्यांनी ऐकलं. रायगड कोणी बांधला? हिरोजी इंदलकरांनी बांधला. हिरोजी इंदलकरांनी रायगड बांधला आणि एक दगड घेतला आणि छत्रपती शिवरायांकडे गेले आणि शिवाजी महाराजांना म्हणाले, रायगड बांधून पूर्ण झाला, हा दगड घेऊन आलो, शेवटच्या पायरीला दगड लावायची परवानगी द्या. राजे म्हणले, हिरोजी तुम्ही दुर्ग बांधला आणि शेवटच्या पायरीला का? असं वर लावा की कमानीवर? हिरोजी म्हटले, राजा कमानीवर नाही, शेवटच्या पायरीला दगड लावायची परवानगी द्या. शेवटची पायरी का हिरोजी? राजा ज्या वेळेस रायगडावर याल त्या वेळेला तुमच्या पायाची धूळ फक्त आमच्या मस्तकाला लागली पाहिजे, दुसरं काही नको. काय डिवोशन, काय या स्वराज्याच्या प्रति प्रेम आहे. तुमच्यापैकी जर कोण डॉक्टर असेल तर त्याला वाटलं पाहिजे माझी ओपीडी मी बघल, पण कधीतरी प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देईल, कधीतरी सरकारी हॉस्पिटलला जाईल. तुमच्यापैकी जर कोण सिव्हिल इंजिनियर असेल, तुम्हाला कळतंय किती रुपयानं प्लॉट घ्यायचा, किती FSI, किती TDR लोड करायचं. पण तुमच्यापैकी एकाला तर वाटलं पाहिजे पालिकेच्या रस्त्याचं काम सुरू असताना 2 मिनिट मी रस्त्यावरती थांबे, तिथल्या इंजिनियरला विचारलं जरा एस्टिमेट बघू, आम्हाला आमचा देश, आम्हाला आमची माती, आमची वाटी. राजांच्या डोळ्यात फक्त तळ्यात सरळ आवाज करतात घुसल्या, डोळे घेऊन मागं पडले, डोळ्यात कुसळ गेलं तर वेळ नव्हतं. आमच्या राजाच्या डोळ्यामध्ये तप्त तारा घुसल्या, डोळे घेऊन मागे आले, पण राजानं मान मात्र चुकवली नाही. ज्या संभाजी राजाच्या कानात आयुष्यभर या सह्याद्रीचं संगीत ऐकलं, ज्या संभाजी राजाच्या कानात फक्त शिस्त ओतलं गेलं, राजा मान झुकवत नाही. औरंगजेबाच्या समोर उभे संभाजीराजे आणि औरंगजेबाला विचारले, बोल संभा, हार किसकी और जीत किसकी? संभाजीराजे म्हणले, हार कुणाची जीत कुणाची काय विचारतो? ज्या क्षणाला आमच्या हातातल्या बेड्या घ्यायची त्या क्षणाला संभाजी तोंडानं सांगणार नाही कुणाची हार आणि कुणाची जीत. संभाजीच्या हातातली शमशेर सांगेल कुणाची हार कुणाची जीत. घरी गेल्यानंतर औरंगजेबानं डोळ्यात पाणी आणून सांगितलं बायकोला, कितना खुशकिस्मत है वो शिवा जिसने ऐसी औलाद पैदा की. मेरी 4 औलाद है लेकिन सब कदम की फौज. कोणाच्याही पोटी चांगली पोरं जन्माला येईल नाही. आपल्या लेकरांना चांगला विचार द्या, चांगला संस्कार द्या, त्यांची संगत चांगली आहे का बघा. आठवड्यातनं कधीतरी त्या पोराचं दप्तर चेक करा, पोरांच्या वह्यांची मागची पानं बघा. आपण पुढचं पाठवतोय, पोरांचं भविष्य मागच्या 4 पानातच. मेहंदीचं डिझाईन, रांगोळीचं डिझाईन, पोरांनी तर किती किती नावं करून लिहिलेली असतात. ते कधीतरी बघायला नको का? आणि मग एकदम हाताबाहेर केस निघून गेली, मग म्हणतो की अरे आम्हाला वेळ मिळाला नाही. काठी जोपर्यंत उरली आहे तोपर्यंत चोपते, काठी वाळली मग चोपायला गेलं तर मग ती मोडून जाते. त्या कोळ्या पोरांच्या हातामध्ये ज्ञानोबांची ज्ञानेश्वरी द्या, तुकोबारायांची गाथा द्या. आज तुकाराम महाराजांची बीज आहे. संत तुकाराम महाराज छत्रपतींची गुरु आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांना हा मार्ग दाखवला कोणी तर तो जगद्गुरु तुकोबारायांनी दाखवला. आणि जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी हिऱ्यामानकांनी भरलेला नजराणा पाठवला तुकाराम महाराजांना, तुकाराम महाराजांनी तो नम्रपणे नाकारला आणि म्हटले, आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी.
अरे जगद्गुरु तुकाराम महाराजांनी पिढ्यानपिढ्या चालत आलेली महाजयंतीची सगळी कागदपत्र इंद्रायणीच्या डोहात नेऊन करून टाकली. मी तर म्हणतो शेतकऱ्याचं कर्ज माफ करणार पहिलं गव्हर्नमेंट जर कोण असेल तर जगद्गुरु तुकाराम महाराज. त्याचा कुठं फ्लेक्स नाही, बॅनर नाही, काय नाही, असं सगळं बुडून टाकलं जितक्या सहजतेनं तुम्ही विश्वास घेतो. आणि तुकाराम महाराजांच्या शेवटचे 2 मिनिट घेतो. तुकाराम महाराजांच्या या सगळ्या परमार्थामध्ये त्यांना साथ जर कोणी दिली ना तर ती त्यांच्या पत्नीने दिलेली. आपण ते चित्रपटात बघितलं, पत्नी कुरकुर करते, काय त्या काळ्या विठ्याच्या नादी लागल्या म्हणून सारखी तुकाराम महाराजांना ती बोलत असते. पण हीच तुकाराम महाराजांची पत्नी, तुकाराम महाराज जेव्हा भंडारा डोंगरावर भामचंद्र डोंगरावरती जायचे तेव्हा दिल्लीतून त्या भंडारा डोंगरावर भामचंद्र डोंगरावर जेवणाचा डबा घेऊन जायची. का तर माझा नवरा अजून जेवला नसेल. तिला आवडत नव्हतं तुकोबारायांनी सारखं पांडुरंगाचं नामस्मरण करणं, पण माझा नवरा जेवला नसेल. किती प्रेम. आणि एक प्रसंग आहे, जेव्हा त्या निघाल्या एक काटा पायाच्या आड पाडस होता. काटा पायात शिरल्यावर लगेच शिखांत वेदना झाल्या. प्रयत्न करूनही काटा निघत नव्हता. आजूबाजूला बघितलं कुणी दिसेल. एक 10-12 वर्षाचं दुराख्याचं पोरग दिसलं आणि हात मार्गे ये बाळा काटा काढशील काय. ते पोरग पळत आलं. तुकाराम महाराजांच्या पत्नीचा पाय असा हातात घेतला, अलगद काटा बाजूला काढला. वेदना कुठच्या कुठे निघून गेला. आणि मग तुकोबारायांच्या पत्नीने विचारलं, बाळा तुझं नाव काय. आणि ते पोरग म्हणलं, नाव होय, माझं नाव विठू. विठू म्हणल्यावर म्हणली तुझा तो मुर्दा बसवला. तुझ्या नादी लागून तर माझा नवरा इकडे तुझं तोंड सुद्धा बघायचं नाही म्हणून दुसरीकडे बघितलं, तिकडे विठू. जिकडे जिकडे दिसेल पाहिजे तिकडे तिकडे विठ्ठल पांडुरंग दिसला. डोळे बंद केले, तुकोबारायांपर्यंत जाऊन पोहोचल्या. घडलेला प्रसंग सांगितला आणि तुकोबाराय म्हटले, अवले किती नशिबान आहेस. त्याला शोधत शोधत मी इथपर्यंत आलो आणि तो तुला शोधत शोधत तुझ्यापर्यंत आला. परमार्थामध्ये जर पाहायचं असेल तर तुकोबारायांकडे बघावं. शौर्य बघायचं असेल तर आमच्या छत्रपती शिवाजीराजांकडे, संभाजीराजांकडे पाहावं. काय या महाराष्ट्राचा इतिहास आहे. या महाराष्ट्राचा इतिहास कुणी आयल्या गेल्याने किंवा लुंग्या सुंग्याने लिहिलेला नाही. हा इतिहास लिहिला शाहिरांच्या टपांनी, घोड्यांच्या टापांनी. हा इतिहास लिहिला राजेगडावर पोहोचले, सुखानं मरतो म्हणून घोडकिल्लीची पावनखिंड करणारे बाजीप्रभू. कोंढाण्याच्या विजयासाठी रक्ताच्या खवळ्यात पोहोचणारे तानाजी. मानेवरती तलवारीचं तीक्ष्ण टोक असताना सुद्धा बचेन घेतो ओर मी लढेगे म्हणणारे दत्ताजी शिंदे. काय काय इतिहास आहे हा. मला वाटतं हा इतिहास येणाऱ्या पिढ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण प्रयत्न करायला हवे आणि आपल्या मित्रांना ज्ञानोबराय तुकोबराय समजून सांगायला हवे. दादांना इतकंच सांगेल, मगाशी गौरव दादाही बोलले की आता सगळ्या पोरांच्या हातात मोबाईल आहे. मोबाईल वाईट नाहीये, चांगलं साधन आहे. विदिन अ सेकंड तुम्ही जगापर्यंत पोहोचता. पण किती, कुठे, कोणत्या कारणांसाठी. वय वर्ष 0 ते 11 वयोगटातल्या हजारो मुलांचे डोळे निकामी होण्याची वेळ आली. इतका पोरांचा स्क्रीन टाईम मोबाईलवरचा वाटला. 2-2, 2.5 वर्षाच्या पोरांच्या हातात तुम्ही मोबाईल दिले आणि बाप असं कौतुकानं सांगताय मला कळत नाही ते त्याला कळत नव्हते मोबाईल. पोरग जर रडायला लागलं ना आई त्याला जवळ घ्यायची आणि आईला जवळ घेतल्याबरोबर पोरग रडणं थांबवत होतं. आजी आता पोरग रडायला लागल्यावर आई काय करते मी सांगू का तुम्ही सांगा. आणि पोरग इतकं पुढचं आहे मोबाईल हातात आल्याशिवाय ते पण रडायचं थांबवत. आईच्या स्पर्शाची जागा जर मोबाईलच्या स्पर्शाने घेतली असेल तर कुणाचा पराजय. विज्ञान तंत्रज्ञानाचा विजय आहे का मातृत्वाचा पराजय आहे हे ठरवण्याची वेळ आली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जडणघडणीमध्ये महत्वाची भूमिका जर कोणाची असेल तर रावसाहेबांची आणि स्वराज्य संकल्पक छत्रपती शहाजी महाराजांची. आई वडिलांचे संस्कार पोरांपर्यंत पोहोचत असतात. म्हणून शिवजयंतीच्या निमित्तानं ठरवूया आपण आपल्या लेकरांना चांगला विचार देऊया. छत्रपती शिवजयंतीच्या तुम्हाला सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो. अमित दादा तुम्ही जे काही करताय ना हे समाज किती लक्षात ठेवलं मला माहित नाही, पण निसर्ग मात्र तुमचं 1 रुपयाचं पण लक्षात ठेवणार नाही. त्या हजारो पटीनं कोणत्या ना कोणत्या मार्गाने ते तुम्हाला प्रयत्न करतात. एक दाणं केलं तर 1000 दाणे होतात. निसर्गाचा नियम आहे. या सीसीटीव्हीत आपण येऊ की नाही माहित नाही, पण वरच्या सीसीटीव्हीतून काही चुकत आयुष्यात कुणाच्या बापाला घाबरू नका. घाबरायचं तर स्वतःच्या कर्माला घाबरा. कारण कर्म कधी ना कधी वसुलीला
आणि एकदा का कर्ण वसुलीला आलं तिथं कुणाचाच वशिला चालत नाही. म्हणून तुम्ही जे काम करत आहात ना, मस्त काम करा. तुकोबाराय जेव्हा जायला निघाले आणि कुणीतरी विचारलं, तुकाराम महाराज तुम्हाला काय मिळालं तुमच्या आयुष्यात? तुकाराम महाराज म्हटले, कौतुक वाटे झाली या वेचाची. जगाला काय वाटतंय मला माहित नाही, पण आमचं आम्ही जे जगलो ना, आमच्या करण्याचं आम्हाला मात्र कौतुक वाटतंय. आपल्या करण्याचं आपल्याला कौतुक वाटावं, इतकं समृद्ध आयुष्य आपल्याला जगता हवं. आणि ते आपण सगळेजण जगाल आणि त्याच्यासाठी प्रेरणा छत्रपती शिवाजी महाराजांची असेल असा आशावाद व्यक्त करतो. तुम्हाला सगळ्यांना शिवजयंतीच्या मनापासून शुभेच्छा देतो. आणि हो, तुम्ही शिवाजी महाराजांचा फोटो बघितला, हातात तलवार आहे आणि ढाल कुठे आहे? पाठीवर. इतर राजांचे फोटो बघा, एका हातात तलवार आणि दुसऱ्या हातात ढाल. माझ्या सरांना विचारायचं, सर शिवाजी राजांच्या फोटोमध्ये बहुतांश वेळा पाठीवरच ढाल का असते? सरांनी सांगितलं, शिवाजी राजांकडे दूरदृष्टी होती. त्यांना माहित होतं 300 वर्षानंतर पुढून वार करणारी अवघड जन्माला येणार नाही आणि पाठीवरच्या वारानं माझा मावळा घायाळ होऊ नये म्हणून त्यांनी पाठीवरती ढाल घेतली. तीच विचारांची आणि संस्कारांची ढाल पाठीवरती घ्या आणि समृद्ध आयुष्य जगा. जय जिजाऊ, जय शिवराय. खूप खूप धन्यवाद सर. खरं तर सरांचं भाषण व्याख्यान ऐकल्यानंतर शब्द नाहीये काय व्यक्त व्हावं. मी आपल्या सौ अर्चना पवार यांना विनंती करतो की त्यांनी हा फरक प्रदर्शन करावं. धन्यवाद. आज